न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शहापूर तालुक्यातील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयात 1996-97 बॅचच्या विद्यार्थ्यांकडून पहिल्यांदाच अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांच्या चरणांची दुग्धपाद्य पूजा करण्यात आली। शहापूर तालुक्यातील वासिंद येथील सरस्वती विद्यालयात सन 1996-97 दरम्यान शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विद्या विकास मंडळ संस्थेचा वारसा जपत हृदयस्पर्शी गुरुपूजन सोहळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला। 1996-97च्या बॅचमधील क वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वात मागे बसणारे ढ विद्यार्थ्यांनी आज सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून पुढील विद्यार्थी पिढीला एक नवा प्रेरणादायी धडा गिरवून दिला आहे। सर्वप्रथम गुरूंचे प्रवेशद्वाराजवळ पुष्प अर्पण करून स्वागत, तदनंतर दुधाने पाद्यपूजा करून आपल्या आयुष्याची खरी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांनी मिळविली आहे। या सोहळ्यात सरस्वती विद्यालयाचे आजी माजी प्राचार्य, शिक्षक वृंद तसेच 10वीच्या 1996 बॅचचे संगीता गांगुर्डे, सुवर्णा भोईर, रेश्मा कालमेघ, रवींद्र गोतरणे, विजय पवार, संजय दळवी, गोवर्धन राठोड, विलास मोरे, राजू जाधव, शिवाजी जाधव, वसंत राठोड इतर सर्व विद्यार्थी उपस्थित होते। पहिल्यांदाच असा प्रेरणादायी सोहळा शहापूर तालुक्यात झाला असून या गुरु शिष्य सोहळ्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट। रवींद्र जगन्नाथ गोतरणे 10वीत राहतो। मी 10वी नापास झालो, फक्त 9वीला 2 वेळा नापास झालो, 9वीला 2 वेळा नापास झालो आणि नंतर मग 10वीला गेलो, 10वी नापास झालो। 10वी नापास झालो तरी मला त्याचा पश्चाताप नाही आहे की माझं शिक्षण कमी माझ्या परीने मी खूप चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये खूप चांगला सक्रिय आहे, पत्रकारितेमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि एक शासकीय कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे आणि एक समाजसेवक पण आहे। मोठी संस्था आहे माझी, त्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेची कामं करतो आणि बऱ्यापैकी मुलाबाळांचं शिक्षण पण मस्त आहे। माझी मुलगी वकील झाली, मुलगा इंजिनिअरिंगला आहे, बऱ्यापैकी मी सेटल आहे आणि व्यवस्थित आहे, खुश आहे माझ्या सगळ्या जिंदगीमध्ये भेटलो। एनीबडी सरांचा बघाशी कॉल आला की मी येऊ शकत नाही, तरी सुद्धा मी आल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांची खरंच भेट घेईन। इथं आलेल्या सगळ्या शिक्षकांचा मी मनापासून आभार मानते की हा मला तुम्ही चान्स दिला। गुरुपूजन आज काय गुण म्हणजे आज महत्वच त्या गुरुला आहे, त्या रीतीला आज महत्व आहे। आज आम्ही मनापासून त्या गोष्टीची माफी मागतो। परीर सर, जाधव सर म्हणायचे ब्रह्मदेव वरून आला तरी ही बात जण कधी बास होणार नाही। त्यातली इथे आता 2च आहेत, 2 नमुने आहेत त्याच्यापैकी। झालो पास, वर्गात आल्यावर 100% सरांची तुम्ही बात जण बाहेर जा। फार छान आठवण येते, तरी सुद्धा इथपर्यंत आलो नाही, याच्या पुढे काही हे करू शकत। धन्यवाद सर सगळ्यांना। इकडे उल्लेख केला गोतरणीने की मी बाबा आता 10वी नापास झालो, माझं काय नाही, पण पर्यावरणाची एक चांगल्या प्रकारची संघटना उभं करून एक खूप मोठं काम तो उभं करतो। पत्रकारितेतून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतो। मला वाटतं हे काम इंजिनियर डॉक्टर नाही करत, ते त्यांचा पैसा जमा करण्याच्या मागे असतात। ठीक आहे, काही लोकांना बरं करतात पण फुकट काही करत नाही। ही फुकटची सेवा मला वाटतं हेच लोक करू शकतात। संगीताने इकडे उल्लेख केला की हे सगळं जमा करताना जी काही धावपळ आहे तिच्यामध्ये तो DNA आहे पहिल्यापासून चळवळीचा आणि तो सातत्यानं आहे, तो तसाच आबाधित राहील यात काही शंका नाही आणि तो राहावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। इकडे आता तुमचे विद्यार्थी इकडे येत आहेत। मोरेंची मला वाटतं आता तिसरा विद्यार्थी इकडे माझ्याकडे शिकतोय। गौरी खूप सुंदर, खूप ब्रिलियंट मुलगी हुबेहूब चित्र काढायची आणि 10वीला देखील ती अबाव 90 गेली। खूप बघा, ही नापास 10वीला सांगतायत पण यांची मुलं आता इंजिनियर आहेत, चांगल्या चांगल्या फर्म मध्ये आहेत। इकडे चव्हाणताई म्हणते की माझी मुलं आता म्हणजे कुठे कुठे पोचले। मला वाटतं तुमची सगळी राहिलेली स्वप्न जी आहेत ना ते तुमच्या मुलांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केली आणि याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय पाहिजे।